हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचा नाश्ता, जेवण पाणी वगैरे? तर मित्रांनो काय आपलं 2 दिवस काय व्हिडिओज नाहीत, कामाला असल्यामुळे काय व्हिडिओ नव्हतं. तर मित्रांनो आपलं 2 दिवस तसं खाड पण झालेलं आहे. तर कामाचं खाड झालं म्हणजे काम तिथलं संपलेलं आहे. तर दुसरीकडे आपल्याला जायचं आहे, पण त्यांचा मुकदमाचा मोबाईल बंद असल्यामुळं काय आपल्याला कुठंच हालता येणार. जर आज म्हणलं होतं छटायला जावं, पण तिथं बी त्यांच्या पुरतं म्हणजे कसं आहे, जेवढं काम असेल तेवढं गडी घेऊन जातात. तर ती म्हणली होती पण परतच्याला काय त्यांच्या गाड्यांची मेजॉरिटी झाली म्हणल्यावर त्यांनी पण काय कॉल केला नाही, ती गेली. मग म्हणलं चालतंय, मग असू द्या म्हणलं. थोडकं असल्यानंतर म्हणलं मग तुमचं तुम्ही करा, कारण की आपल्याला रोप बांधायचे पण होतं काम. पण ती मोबाईल बंद असल्यामुळं मग शिकडं जाऊन 2 दिवस इकडं अडकून पडण्यापरस मग शिकडं गेलेलं बरं. मग असं आहे मित्रांनो. तर त्यांना केलता दुसऱ्या नंबरवरनं फोन. दुसरा नंबर त्यांचा म्हणजे घेतला त्यांच्या त्या पाहुण्याकुंड घेतल्यानंतर त्यांचा नंबर होता म्हणल्यानंतर म्हणलं त्यांचा का फोन लागा ना. तर त्या मुकदमाचा परत त्यांच्या मुलाचा नंबर दिल्यानंतर मग त्याच्यावरती कॉल करून परत त्याला आज मोबाईल मिळतील म्हणलं ते नीट करायला टाकला. कारण की त्यांचा विषय असा झाला की गाडीवरून मोबाईल पडला, वरल्या खिशात ठेवला होता. ते मोबाईल पडल्यानंतर दुसरी गाडी त्याच्यावर गेली. घरी बसून मित्रांनो आळस येतो या. कामाला असलं म्हणजे कसं आहे, कामात करमून ही जातं. मायरूला पण सकाळ सकाळ काय केलं, शाळेत घालवून आलो या. मायरू शाळेत जायला नकोच म्हणत होते. बाळ रडतंय, बाळाला घेतो जरा. बाळाची मम्मी गेली बाहेर. बाळो, तुम्हाला लयच काम करायचंय का बाळो? होय, हो, तुम्हाला लयच काम करायचंय. लय करायचं. मग घरातला राडा काढा की, घरात काही कमी काम नाही राडा रापाटा काढायचा. आहा. 6 महिना होऊन गेला, घरातलं धुणं काढायचं, राडा रापाटा काढायचा परत. हाय बबुनिया एक तर मायरू तर काय सांगायचं तुम्हाला. मायरू चित्र गमत. मायरू तर म्हणते मला शाळेतच जायचं नाही. चल म्हणलं शाळेत बस. आणि तुम्ही पप्पा कुठं कामाला जाऊ नका. कामाला नका जाऊ तर काय करायचं मित्रांनो सांगा बरं तुम्ही. होतो कामावून घरी म्हणल्यानंतर काल हे 2 दिवस म्हणल्यावर केली दाढी कठीण मित्रांनो. काय होतंय, केस बिलय वाढली होती. आणि त्या दिवशी तर तुम्हाला सांगतो हे दवाखान्यात गेलतो म्हणल्यानंतर ते फंगल इन्फेक्शन साठी गेलतो. तर आलो तिथनं दवाखान्यातनं जाऊन समद्यांना दावलं. मायरूच्या थोडंसं कानाला होतं म्हणल्यानंतर बाळाला व्हायला लागलं होतं काय. पण डॉक्टर तर म्हणलं नाही असं एवढं काय, पण म्हणलं आपलं बेहल्याला बरं. कसं आहे ते आपलं बिहून राहिलेलं बरं. कुठनं आली असली महामारी काय माहिती. तरी 2 टाइम मित्रांनो कसं आहे, 2 टाइम तुम्हाला सांगतो आंघोळ माझी तर असते, सकाळ संध्याकाळ. ती झाल्यापासून तर योग्य ताईच्या इथं दवाखान्यात गेलतो तेव्हापासून म्हणजे तिचं म्हणजे आपण तीच करतोय. पण ते काय होतंय, असं ओलं कापड लागलं त्याला, ते ओलं कापड लागलं की परत त्याला ती चालूच होतंय बघा. लगेच असा घेरा धरतोय कडाने. आणि बाहेरल्या विदाऊट टुपा वापरल्या की तेवढ्या पुरतं राहिल्यावर काळं पडतंय ती, आणि परत त्याला उलट जास्तच पसरतंय असं होतं या. मग त्यामुळं म्हणलं आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय काय खरं आहे. डॉक्टरच्या सल्ल्याने जेवढी गोळ्या औषधं खायला तेवढी बाहेर. त्यांनी पण साबण दिलाय, टुपा दिल्यात, एक पातळ औषध दिलंय लावायला संध्याकाळचं. आणि मायरूला पण काय केलंय, आणि बाळाला साबण एक दिलाय छोटासा, आणि एक बारीक औषध दिलंय तसलं पातळच लावायला. हा बाबा, बाळू तर आमचा तुम्हाला सांगतो असं बोलायला लागलं की लगेचच होकारच देतोय बघा. लय हुशार व्हायला लागलाय आता. होय 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 होय, एका त्याचा रडा येत आहे त्याला. थांबा थांबा थांबा, घेतो त्याला, घेतो मित्रांनो. घेतला बघा त्याला उचकी लागली बघा. हा किती वळवळ चालली त्याची मांडीवर. खाली पडशील खाली पडशील खाली पडशील. डिंग निंग 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 डिंग निंग डिंग निंग.
काय 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 थांब थांब थांब. धुणं दाणं लय अजून काढायचं राहिलंय पसारा. खाली चाललाय. एका अंगावरच होतोय लगे. लगेच एका अंगावर होतोय. मग असा चिवडायचा लय. मग रडवायचा मानानेच पडतोय ती. एवढं काय मांडीवर तुला टोचतंय आडू. पण म्या पाडलं म्हणून बोट करतोय काय. मग पप्पाने पाडलं ना. उसाळ्यात खांदतोय. काय करायचं त्याला. मायरूच्या तर मांडीवर दिवस वाटा नाही. मी तर कधी देते का तर त्या मांडी उसाळा. हो उचकी लागली. भूक लागली जेवायला. उद्यापासून मित्रांनो काय घरी पण करवाना. नुसतं बकाच वाटतंय. उद्यापासून आपलं जावं कुठंतरी कामाला. ते समजा जाऊ द्या. घरातला राडा कधी काढायचा राडा टायमिंग आहे. टेबल आहे त्याला. तोंडावर काय वाकडा धुवून बसते गारठ. आधी 2 धुयाच्या. त्या वाळल्या की अंगावर घ्यायला होते त्या. आणि मग बाकीचं हळू धुयाचं समजा परत. असलंच आहे. भूक लागल्यावर तर लय दाखवून द्या. दिखाने का एक और करणे का एक. या पोराचं काम असलंय. तर काल मित्रांनो काय झालं. काल गेलतो निमगावला. म्हणल्यानंतर पिंकी म्हणली की गाजराचा काय हलवा करायचा. बाजारात आणली होती गाजर. बाजार ही भरला होता आपण. तर गाजराचा हलवा ही करती म्हणली होती. तर 1 लिटर दूध घेऊन आणतो. तर केलता पिंकीनं मस्त असा गाजराचा हलवा. गाजर हलवा. काय म्हणतात गाजर हलवा. गाजराचा हलवा केला होता मी. तर कसं काय झालं कसं काय नाही नक्की सांगा कमेंट मध्ये. त्याचा काल काय त्याचा व्हिडिओ काढता झाला नाही. फोटो काढून घेतलाय तेवढा. बघा कसा मस्त कसा झाला होता. मस्त लागला होता. अयो कुठं फिरायला जायचंय का काय तुला. मारून मी तर खाल्ला बाबा. माहेरून बी खाल्ला की सकाळी बी खाल्ला तिनं. म्हणती मग मी गाजराचा हलवा आहे का. म्हणलं आहे की आहे. दलखा असू द्यायची काय वाटेल ती करायचं खायचं. मग काय तर बघू आज कुठेतरी सरपण काटो काहीतरी आणावं लागेल. आमुष्या पण बरं सरपणालाच निघताय. काय आमुष्यात पुन्हा व्हाय तवा किती 3-4 दिवस आमुष्या असते. पण आजची खरी आमुष्या आहे. कशाचं काय झाले की बाराला कामाला गेल्यावर काय आमुष्या पुन्हा. कामाला गेले आमुष्या कामाला जाणार रेडी असते ती. समधी गेली की आता कातरण चाकू चालवते का तरी चालवते. कुठली सोमवती आमुष्या वाटतं. यायची सोमवती आमुष्या आज आहे म्हणा. आता योग्यता म्हणतो. पडतो वाजवल्यासाठी. वळवळा हाय वळवळा मुंगळा. लय वळवळा लय. आंघोळ घालताना त्याला चोळायला लागलं का ना. ते काय करतो इकडं बसावं का तोंड करून. पुढं तोंड करतो. असं तिकडं तोंड करतो. मांडीवर फिरून बसतो. असा बसल्या वळवळ करतो. सरळ असा बसला गप पडतो. काय घरी पण कर म्हणा मित्रांनो. नुसतं बसू तरी वाटतंय का एका जागेवर. हो काय होतंय काय होतंय. भूक लागली. भूक लागली. हसायचं तर तोंड वाकच करते. हसा येतंय. तर बघा मित्रांनो कसं काय गाजराचा हलवा पिंकीनं बनवला आहे ते काल. तर काल काय व्हिडिओ ही काढता आला नाही. काय मित्रांनो होतंय कामाला गेल्यानंतर तर व्हिडिओ कुठलंच काढा येत नाही. तर मोबाईल पण जवळ लागतोय कारण की फोन येतात ही होत्यात असं त्याच्यामुळं कामात नाही. तर चला
भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय. झिंगिक चिकिक झिंगिक चिकिक झिंगिक.